सारखा पिवळा करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत। आता वाजलेले आहेत जवळजवळ 3:30 आणि आम्हाला आज जायचंय जेजुरीला। तर आम्ही सगळेच लवकर उठून बसलोत, माझी तरी आंघोळावरले आणि दोघं आता बसलेत उठून। आरव पण उठून टीव्ही बघत बसलाय आपला निवांत। तर मग ह्या दोघांची आंघोळ होईपर्यंत मी माझं तयारी करून घेते माझी। जसे जास्त वेळ नाहीये, पूजा करून मला आवरायचं आहे, तर मग आधी तो पूजा आवरून घेते, त्यानंतर आपण निघूयात। चला, साडी वगैरे नेसायची, साडीच नेसायचा प्रोग्राम केला मी, त्यामुळे सिंपलवाली एक साडी आहे माझ्याकडे छान अशी येलो कलरची, तर ती नेसेन आणि मग आपण जाऊयात जेजुरीला। आरव आणि बाबा पुढे गेलेत आणि मी ही साडी नेसले। सचिन पण तयार झालेत, बाबा तयार सगळे गाडी वगैरे जाऊन बसलेत। पूजा वगैरे आवरून सगळं मला आवरायला उशीर झाला, तर आता निघतो जेजुरीला आणि तुम्हीही चला आमच्यासोबत दर्शन घ्या। जरा नाश्त्यासाठी थांबलोत, कारण आम्ही निघालो खूप लवकर, कुणीच काही खाल्लं नाही। आरव पण मस्त झोप काढला तुझ्या मांडीवर। विचारू काय तिला कुठनं घेतले ड्रेस? विचार ह्याच्यामध्ये येतोय गे, शूटिंग मध्ये येतोय। घेऊ नका कोणतरी म्हणते, मी कुठे घ्यायला लागलो, मी तुझं शूट करायला लागलो तिथे पाठ। आरव बघायचं, आरवचं काय चालू? आरव हलवू नको, ते पडेल। खुश आरव, खुश काय? आरवचा डोसा आला। भारी वाटते जेजुरी गडावरती, आणि एका साईडनं गाडी जाते ना, बाबांच्यामुळे आम्हाला गाडीवरती घेऊन जाता येते, त्यामुळे किती थोड्या पायऱ्या। हा, ज्येष्ठ नागरिक, बाकीचे सगळे चालत येतात, आम्हाला मात्र गाडीत बसायला मिळालं। इथून थोड्या पायऱ्या आहेत काय का डायरेक्ट 50 पायरी? हा, 50 पायरी चढून जावे लागते। खंडोबाची मेहरबानी। चला, लेट खूप झाला, आम्ही बरोबर 12:15 झाले येऊन पोहोचलो। तर गरमी केवढी आहे। सोबत जर कोणी वयस्कर व्यक्ती असेल किंवा हँडिकॅप असेल तर मग तुम्हाला इथून सोडू शकतात। बाकीचे हे लोक चालून आले आणि इथे कार्ड पाहिजे, ते ज्येष्ठ कार्ड पाहिजे, ज्येष्ठ नागरिक 75 अबव असेल तर पाठव। हां, 75 अबव असेल तर, नाहीतर हँडिकॅप असेल तर त्याचं कार्ड लागतं। काही थकले आमच्या सगळ्यात पहिले आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली। आरव आणि सचिन पुढे होते, मी मध्ये होते
बाबा आणि अक्षय बाबांना धरून वरती चढत होता. ताईंना सुद्धा पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते लोक हळूहळू पायऱ्या चढून वरती येत होते. दादाही त्यांच्याच सोबत होते. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. इतकं भारी वाटत होतं. सगळीकडे इतकी गर्दी होती, खूप लोक जमले होते. कारण आता योगही तसाच होता. सोमवती अमावस्या नुकतीच होऊन गेली होती. देवदर्शनासाठी परफेक्ट टायमिंग आम्हाला भेटला. त्यानंतर आम्ही सगळेच जण देवाच्या दर्शनासाठी गेलो आतमध्ये. आरव देवप्रवचन कार्यालयामध्ये आलेले आहेत, तरी त्यांचे नातेवाईक कोणी असतील त्यांनी कृपया देवप्रवचन कार्यालयाचे दौरे करण्यासाठी उजवा पाय टाक. उजवा पाय राईट वाला तुम्ही फक्त वडील थांबा. आईचं लग्न झालंय ना, आईने फक्त बाहेर थांबा. पण 5 मिनिटं बसा, नंतर बाहेर जाऊ. धार्मिक विधीला तुमचा हात घालायचा. ठीक आहे, ठीक आहे. पवारांची तुम्हाला येते का बसता येते? नाही असं तिथं बसता येईल का? की बाकीचे समोर सर तुळशीपाशी बसा, सगळे बसा. त्यांना नाही जावाई ते पोलीसवाले हे नाही पवार. हा, आमचं भावकीचं पहिलं. ठीक आहे, त्यांनी समोर बसा, पाय पडायला बोलवतो, आवाज देतो. त्याच मध्ये अंगारा लावा. संपूर्ण नाव? सचिन बाबूराव पवार. तुमचं नाव? हात जोडा, नमस्कार करा, श्री खंडेराला प्रार्थना करा. कशासाठी पवार परिवार जेजुरीकडे आला ते महाराजांना सांगा. सुख, शांती, समाधान, ऐश्वर, उत्तम आरोग्य माझ्या पवार परिवाराला कायम राहू देत. खंडेराया केलेला अभिषेक, नैवेद्य, तळी भंडार, मान सन्मान मुख्य पिंडीवर, स्वयंभू गादीवर पवार परिवाराच्या वतीने मान्य करून घ्या. सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा, आरोग्याचा आशीर्वाद आम्हाला द्या. अडीअडचणी आमच्या दूर करा. नोकरी धंद्यात आम्हाला यश द्या. हातापायाला आम्हाला बळ द्या. घोड्यासारखी आमची तब्येत राहू द्या. काही चुकला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आमच्या कुळाचं रक्षण करा. आमच्या कुळाचा उद्धार करा. केलेला विधी मान्य करा. पवार परिवाराचा जय जयकार करा. पैशा पाण्याला बरकत द्या. नोकरी धंद्यात यश द्या. हातापायाला बळ द्या. घोड्यासारखी तब्येत राहू द्या. संसार आमचा सोन्यासारखा पिवळा करायला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. बारीक धर्मा देवा मल्हारे जगदानाथम त्रिपुर हरे जगद्गुरु मनविघ्नं महसाकांतं वंदे हम कुलदैवतम धर्मवते हर्षवते वात्मने विनाशाय मार्तंडाय नमो नमः. मल्हार देवा, पवार देवा, परिवाराचे देवा, चालेले देवा, सेवा देवा, मान्य करून घे देवा. आनंदी आनंद कर देवा. जय जयकार कर देवा. पाठी शुभार देवा. मनातली इच्छा परिपूर्ण कर देवा. आनंदाचा आशीर्वाद दे देवा. जय जयकार कर देवा. टाका. कैलास राणा शिवचंद्र मोळी पनित्र माता मृत्यू झाली. कारण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण करी. बोला सदानंदाचा मला खंडेराया पवार परिवार तुझ्या भेटीला आला आहे. केलेली देवभेट अभिषेक नैवेद्य तळी भंडार मान सन्मान मुख्य पिंडीवर स्वयंभू गादीवर पवार परिवाराच्या वतीने मान्य करून घ्या. सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा आरोग्याचा आशीर्वाद आम्हाला द्या. अडी अडचणी दूर करा. नोकरी धंद्यात यश द्या. हातापायाला बळ द्या.
संसार आमचा सुखाचा करा, संसार आमचा सुखाचा करा, नोकरी धंद्यात बरकत द्या, नोकरी धंद्यात बरकत द्या, पैशा पाण्यात बरकत द्या, पैसा पाण्यात बरकत द्या, वादी वाऱ्यांचं काही चालून देऊ नका, वादी वाद्याचं काही चालू देऊ नका, केलेला संपूर्ण कुलधर्म कुलाच्या पवार परिवाराच्या वतीने जेजुरी गडाच्या सुवर्ण डोंगरावर मान्य करून घ्या, अशीच सेवा कायम घडू द्या, सदैव आमच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही ताई तिथं व्हायचं, तुम्ही दादा पिंडीच्या डोंगरावर व्हायचं. आलो वाहती देवापाशी वा आपल्या गोड्यापाशी. हा सदानंदाचा बारीक धारा व्हायची पहिल्या दानच्या देवाला, नंतर पिंडीला. त्यांनी संपूर्ण केली, बारीक करायची, एकदम बारीक करायची, लिंगाला लावायची, लावायची, लिंगाला लावायची. पल्लारे जगदानाथं त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्नं मांसाकांतं वंदेऽहं गुरुदेवतमः धर्मवते हर्षवते वाग्मिने विनाशाय मार्तंडाय नमो नमः. मल्हार देवा, पवार देवा, परिवाराची देवा, चाललेली देवा, सेवा देवा, मान्य करून घे देवा, आनंदी आनंद कर देवा, जय जयकार कर देवा, पाठी शिवाला देवा, भक्त देवा, तुझ्या देवा, भेटीला देवा आलेला आहे देवा, ह्यांची देवा, चालेल देवा, संपूर्ण देवा, कुलधर्म देवा, कुलाच्या देवा, श्रीजुरीगडाच्या सुवर्ण डोंगरावर देवा, कार्तिक महिन्यातील देवा, आरोग्य देवा, नावाने देवा, चालेली देवा, सेवा देवा, मान्य कर देवा, आनंदाचा आशीर्वाद दे देवा, जय जयकार कर देवा, पाठी शिवाला देवा, मनातली इच्छा परिपूर्ण कर देवा, आनंदाचा आशीर्वाद दे देवा, सदैव या भक्ताची इच्छा परिपूर्ण कर देवा, जय जयकार कर देवा, सदैव पाठी शिवेला देवा, म्हणा येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय, कडे पठाण महाराज की जय. गुरु मणिविघ्नं मांसाकांतं वंदेऽहं कुलदैवतमः. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, गडाला 9 लाख पायरी मल्हारी, देवा तो नवसाला पावर मल्हारी, देवा तू दावर मल्हारी, देवाला अंगोली घालतान मल्हारी, देवाची अंगोली करतान मल्हारी, अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी, देवाची अंगोली करतान मल्हारी. देव मला मल्हारी, देव मला मल्हारी. दर्शन तर झालं, तळी भंडारा भरून झाला आणि आमचा भंडारा बघा, माझ्या शर्टवरचे हात दिसतात. अरे पण बघा, मी रिअल भंडारा कारण अरे माझी केश गेली, छान दिसायला लागलास. अरे काय आलं, पाय सगळं घेतला. ओके चला आता खाली जाऊयात आणि लिंबू पाणी पिऊया. साठी आई साहेब हॉटेल, या हॉटेलमध्ये आलं. हे सगळे लोक येत आहेत. सचिन तर पूर्ण भंडाऱ्याने माखलेले आहेत, डोळ्यात जातोय भंडारा. जेजुरी दर्शन झालेलं आहे, जेवण करून झालेलं आहे. हा फॉर्च्युनर गेली आहे. आता आम्ही रिटर्न निघालो मुंबईला. आता वाजले 4. किती वाजेपर्यंत जाऊ पोहोचणार आपण? 9, 9:30. बरं तन्वी आली नाही, कारण तन्वीचा एक्झाम आहे, त्यानंतर त्याची काय म्हणतात क्लास पण आहे, त्याच्यामुळे तन्वी काय आली नाही. मी, सचिन, अक्षय, दादा, आरव आणि ताई. आणि मास्क का लावून बसले त्यांनी? हे का लावून बसले तुम्हाला? चला आता जाऊ पोहोचूया मुंबईला. आम्हाला पेरू मिळाले चांगले, खूप टेस्टी असे, जशा तशी किंमत देऊन लोकांनी व्हिडिओमध्ये कॉम्प्लिमेंटरी पेरू अजून एक मिळालं ना. एक नाही पाव किलो घेतले आम्ही. कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला पाव किलो खाल्ले. एक काय खाल्लं रे, हे काय सीताफळ, एक 2 अंजीर खाल्ले, एक सीताफळ, आणि तरी पण कॉम्प्लिमेंटरी तिने तुम्हाला पेरू दिला. 3 पेरू खाल्लं. 2 चिक्कू, आणि एवढं खाऊन पण कॉम्प्लिमेंटरी दिले तिने मला. आपण चिक्कू आणले तो कच्चा निघाला. स्वतःहून म्हणाले देऊ काय पेरू. नाही पेरू खरंच चांगलं, खूप दिवसानंतर एवढा चांगला पेरू खाल्ला मी पण. झालं चला.
चला 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 चला. आजी आता जाऊ शकतात घरी. झाली आजींची भाजीची पूर्ण सगळी काम. हे तू फुलाची भाजी करतात, तुला माहिती आहे कशी करतात? नाही. ते म्हणायला लागले खूप चांगली होते. रात्री आम्ही 10:30 वाजता घरी येऊन पोहोचलो. डाळ भात खाल्लेला आहे कारण भूक लागली होती. 3:30-2:30 वाजता काहीतरी जेवलेलो आम्ही बाहेरच. आणि त्यानंतर मग आता मध्ये थोडासा नाश्ता केला. 5:30-6च्या दरम्यान चहा वगैरे घेतलेला. आणि आता फार 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 कंटाळा आलाय. आंघोळ्या वगैरे आवरल्यात सगळ्यांच्या. आता झोपून टाकतो आणि उद्या परत एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.